साहेब तुम्ही सांगितल्या अंदाजाप्रमाणे पाऊस तर झाला, परंतु आता शेतकऱ्यांना एकच प्रश्न पडला की हा पाऊस पूर्णतः आता उघडतं कधी देतं, उघडीप कधी देतं म्हणून. कारण की शेतकऱ्यांची शेती कामं म्हणजे औषध फवारणी करता त्याला योग्य वेळ. हो, उघडीप आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या कालच्या आणि परवाच्या मेसेजमध्ये सांगितल्याप्रमाणे थोडा जोर 50 ते 60% ओसरलाय बऱ्याच भागांमध्ये. हो, हो. अ, धुळे नंदुरबारचा जोर कायम असणार आहे. म्हणजे जी मेघगर्जना होती ती आता बंद झालेली आहे हो. आणि ह्युमिडिटी लेव्हल देखील घसरल्यामुळे आपण मागच्या 3-4 दिवसापूर्वी देखील मेसेज दिला आणि लाईव्हमध्ये देखील नेहमी आपण सांगत होतो. त्या पद्धतीने ती देखील मेघगर्जना आता बंद झालेली आपण पाहतोय. हो, हो. आता कंडिशन अशी की महाराष्ट्राच्या 3 भागांमध्ये 3 टप्प्यानुसार विश्रांती आहे. आता धुळे, नंदुरबार, शहादा, खानदेशामध्ये विश्रांती थोडी लेट आहे, पण जास्त दिवस टिकणार आहे. म्हणजे यांच्या 27 किंवा 28 तारखेपासून मोकळीक मिळते आणि ती चक्क 2 तारखेपर्यंत किंवा 1 तारखे 2 तारखेपर्यंत राहते. हो, हो. हॅलो. इकडे जालना जिल्ह्यात साहेब आमच्या आता भोकरदन तालुक्यात आज बऱ्याच भागात आता उघडीप दिसल्यासारखी झाली दुपारच्या नाही, सकाळच्या ही 11. उघडीप नाही, याला उघडीप नाही म्हणत याला. याला विश्रांतीसारखं म्हणतात. आभाळ येणं या गोष्टी घडतात. हो, हो. उघडीप उद्यापासून तुमच्या भागामध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे. 27 पासून उघडीप मिळते, पण ती 80%च मिळते. 80% म्हणजे 20% भागांना पाऊस होऊ शकतो स्थानिक वातावरणाचा. हो, हो. तर हं. साहेब एकंदरीत आपल्या चॅनलच्या म्हणजे आपल्या चॅनलला म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रातले तुमची पण ऑडियन्स जुडलेली आहे, तर त्यांच्याकरता एकंदरीत ते पूर्ण महाराष्ट्रात थोडक्यात आढावा सांगा. बघायला गेलं तर महाराष्ट्राच्या 3 टप्प्यामध्ये उघडीपचा प्रादुर्भाव पाहायला मिळणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, सांगली, मुंबई, कोकण किनारपट्टी या भागामध्ये मंगळवारी सुद्धा विश्रांती मिळेल, पण दुपारनंतर मिळेल. पण तोपर्यंत या भागामध्ये हे सोमवार, मंगळवार दोन्ही दिवस पावसाचे आहेत. त्यानंतर ही विश्रांती पाहायला मिळणार आहे. मंगळवारपासून ते चक्क गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत. हो. त्यानंतर पूर्व विदर्भाला उद्यापासूनच थोडा जोर ओसरतोय आणखीन आणि एक उघडीपसारखं वातावरण 26 तारखेला पाहायला मिळणार आहे. पण 80% भागाला ही उघडीप आहे. 20% भागांना पाऊस होण्याचे चान्सेस आहेत, ते म्हणजे स्थानिक वातावरणाचा. हो. आणि महाराष्ट्राच्या सकल भागांमध्ये वाऱ्याचा जोर पुढील 3 दिवस कायम आहे. त्या वाऱ्यामुळेच ही उघडीप हो साहेब एक्झॅक्टली नक्कीच. हां, पाहायला मिळेल. वारे खूप वेगाने आहे बरं का साहेब. आता 4 वाजता पण खूप जास्त वारे त्याचं झाले. एक मेन कारण आहे. गुजरात मार्गे पाकिस्तानकडच्या भागांमध्ये एक चक्रीय स्थिती किंवा आपण लो प्रेशर स्थिती म्हणूयात, ही सरकत चालली आहे आणि त्याच्यामुळे बाष्प हे पूर्णपणे जी गरमी होती, जे बाष्प होतं, वाऱ्याचा जो जोर आहे, तो हो, हो. पूर्णपणे आता अहमदाबाद, गुजरातमध्ये जोर दाखवतोय. गुजरातच्या उत्तर भागामध्ये मुसळधार, ते अतिमुसळधार देखील पाऊस या काळामध्ये होणार आहे आणि तो कराची मार्गे पाकिस्तानमध्ये प्रवेश करतोय. हो. त्यामुळे महाराष्ट्रावरचं जे मुसळधार किंवा अतिगर्मीचं जे संकट म्हणूयात किंवा एक जीवदानी देखील म्हणूयात. काही ठिकाणी पाणी चांगलं आल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्याची गरज जी होती ती पूर्ण भागलेली आहे. त्यामुळे जीवदानी होतं, पण काही ठिकाणी अति झाल्यामुळे तसं एक संकट देखील म्हणूयात ते आता निवारलं आहे. हो. आणि साहेब आता हे औषध फवारणी वगैरे करायला योग्य वेळ कधीपासून भेटेल बरं का एकंदरीत? औषध वगैरे फवारणी करण्यासाठी खरं तर आजचाही दिवस योग्य होता. लाईव्हमध्ये तुम्ही काल पाहिलं असेल हां, आणि चालतंय. हां, पण जिल्ह्यानुसार तो वेगवेगळा आहे. उद्यापासून सुद्धा वेळ मिळेल, पण उद्या काही ठिकाणी 30% 20% भागांमध्ये स्थानिक वातावरणाचा पाऊस होईल आणि एक्झॅक्टली ते लोकेशन ट्रॅकमध्ये नसतं. म्हणजे हे ढग कुठे येऊन कुठे पडण्याची गॅरंटी नसते. पण उद्या देखील फवारण्यासाठी जालना, बीड, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, अमरावती या परिसरात चालेल कामे वगैरे करायला. मात्र 27 आणि 28 हे 2 दिवसच चांगले कामे करतील. फक्त नांदेड, अकोला आणि अमरावतीमध्ये. हो, हो. बुलढाण्यातही काही ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस होऊ शकतो. सटकारामागे सटकारी. पण ते फक्त 10 ते 15% भागामध्ये. 85% शेतकऱ्यांना त्याचा त्रास नाही. हो. त्यामुळे सर्वांनी कामे करायला सुरुवात जरी केली मंगळवारपासून तरी चालते. तेच म्हणलं कारण की मेन प्रश्न शेतकऱ्यांचा हाच राहतो काय बरेच काही शेतकरी म्हणतात तोडकर साहेबांना हेच विचारा आता की त्याच्यामुळे म्हणलं. तर